लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. थायलंडमध्ये कुंभमेळ्याची संकल्पना. प्राचीन समुद्रमंथनाच्या वारशातून धार्मिक पर्यटनाला नवी दिशा. भारतामध्ये हजारो वर्षांची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक उत्सव मानला जातो. गंगा, यमुना, गोदावरी आणि क्षिप्रा या पवित्र नद्यांच्या काठावर हा मेळा भरतो आणि कोट्यवधी भाविक त्यामध्ये सहभागी होतात. आता काही धर्मगुरू आणि महंतांनी अशी भूमिका मांडली आहे की भारताबरोबरच आग्नेय आशियातील थायलंड येथेही धार्मिक परंपरेच्या आधारे कुंभमेळ्यासारखा उत्सव आयोजित करण्याचा विचार केला जावा. थायलंड आणि प्राचीन भारत संस्कृती, इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचा अभ्यास केला असता भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध अतिशय प्राचीन असल्याचे दिसून येते. दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांवर प्राचीन भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरा यांचा मोठा प्रभाव होता. थायलंडमध्ये आजही हिंदू देवतांची मंदिरे, शिल्पकला आणि पुराणातील कथा शिल्पांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यामुळे काही महंतांच्या मते या प्रदेशातील धार्मिक वारसा जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक उत्सव आयोजित करणे आवश्यक आहे. समुद्र मंथनाची कथा आणि पुरावे. हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेली समुद्र मंथन ही कथा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग मानली जाते. या कथेनुसार देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून अमृत मिळवण्याचा प्रयत्न केला. मंदर पर्वत मंथनासाठी वापरण्यात आला आणि नागांचा राजा वासुकी याला दोरीप्रमाणे गुंडाळण्यात आले. पर्वत बुडू नये म्हणून भगवान विष्णू यांनी कूर्म अवतार धारण करून आपल्या पाठीवर पर्वताला आधार दिला. थायलंडमधील शिल्पकलेत समुद्र मंथन. थायलंडमधील अनेक मंदिरे आणि प्राचीन वास्तूंमध्ये समुद्र मंथनाचा प्रसंग शिल्प आणि चित्रांमधून दाखवलेला आहे. यामुळे या प्रदेशातही हिंदू पुराणांचा प्रभाव प्राचीन काळापासून असल्याचे स्पष्ट होते. काही संशोधकांच्या मते अशा शिल्पकलेमुळे भारतीय पुराण कथांचा वारसा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात जपला गेला आहे. कुंभमेळा थायलंडमध्ये का होऊ नये? काही धर्मगुरूंच्या मते जर या प्रदेशात समुद्र मंथनाशी संबंधित सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतीक आढळत असतील तर येथेही आध्यात्मिक उत्सव किंवा कुंभमेळ्यासारखा मोठा धार्मिक मेळा आयोजित करण्याचा विचार करणे योग्य ठरू शकते. यामुळे भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, तसेच धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. धार्मिक पर्यटनासाठी नवी संधी आजच्या काळात अनेक देश आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत पर्यटनाला प्रोत्साहन देत आहेत. भारतात कुंभमेळ्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. जर भारत आणि थायलंड यांनी एकत्रितपणे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखले तर या प्रदेशातील पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आध्यात्मिक संवादाला नवी दिशा मिळू शकते. समुद्रमंथनाचा संदेश. समुद्रमंथनाची कथा केवळ पौराणिक घटना नसून ती सहकार्य, संयम आणि चांगल्या वाईट शक्तींमधील संघर्षाचे प्रतीक मानली जाते. मोठे यश मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न आणि धैर्य आवश्यक असते, हा संदेश या कथेतून मिळतो. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आव्हाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.